नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग गट क व ड साठी ऑब्जेक्शन फॉर्म ओपन झालेला आहे. सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती समजेल. तर बघा मित्रांनो, त्यांनी ऑब्जेक्शन टाइम दिला होता 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर, परंतु मित्रांनो TCS कडनं लिंक खुली करण्यात आलेले ऑब्जेक्शन फॉर्म तुमच्या लॉग इन प्रोफाईलमध्ये ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं मित्रांनो, स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, ही जी TCSचा प्रोफाईल लॉग इनची वेबसाईट आहे, याची लिंक टेलिग्रामला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन येईन पहा. तुम्हाला इथं पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली ॲक्शनच्या खाली इथं डोळ्याचं एक चिन्ह दिसेल पहा, व्ह्यू म्हणून, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर मित्रांनो तुमचं प्रोफाईल पुन्हा एकदा ओपन होईल. आता या ठिकाणी पहा, ॲप्लिकेशन डिटेल, पे स्लिप, कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट, इथून तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट देखील डाउनलोड करता येणार आहे अशा पद्धतीने. तर ही रिस्पॉन्स शीट झाली पहा तुमची. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, पुढे जर पाहिलं आपण, ऑब्जेक्शन फॉर्मचा आता तुम्हाला ऑप्शन आलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ऑब्जेक्शन फॉर्म मित्रांनो या ठिकाणी ओपन झालेले आहेत. क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शनचं ऑप्शन आहे पहा, इथं रिफ्रेशचं ऑप्शन आहे. क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शनवरती क्लिक करा. तुमच्यासमोर तुमचा ऑब्जेक्शन फॉर्म TCSचा ओपन होणार आहे. थोडीशी लोडिंग होईल पहा. अशा पद्धतीने ओपन झाला की हा ऑब्जेक्शन फॉर्म आहे. त्याच्या अगोदर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला वाचणं महत्त्वाचं आहे. काय काय दिले पहा याच्यामध्ये. ज्या ठिकाणी मित्रांनो हे स्टारचं चिन्ह दिलेलं आहे ते भरणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे की व्ह्यू युअर पर्सनल डिटेल्स, गो टू ॲप्लिकेशन डिटेल्स, व्ह्यू युअर पेपर, गो टू कॅन्डिडेट रिस्पॉन्स. तुमचं पेपर पाहिजे असेल तर रिस्पॉन्स शीटमध्ये तो अवेलेबल आहे मित्रांनो. त्यानंतर बिफोर स्टार्टिंग ऑब्जेक्शन गो थ्रू क्वेश्चन्स अँड आन्सर्स केअरफुली. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की क्वेश्चन आणि त्याची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित वाचायची, त्यानंतर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. त्यानंतर नोट डाऊन द क्वेश्चन ID विच युअर आर थिंकिंग टू रेज ऑब्जेक्शन. तुम्हाला मित्रांनो ज्या क्वेश्चनचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याचा क्वेश्चन ID पहा इथं दिलेला आहे मित्रांनो. क्वेश्चन ID, हा क्वेश्चन ID तुम्हाला काय करायचा आहे, तो लागणार आहे. तुम्हाला सिलेक्ट करायचा तो क्वेश्चन ID ऑब्जेक्शन फॉर्ममध्ये. तो क्वेश्चन ID तुम्हाला इथून तुमच्या आन्सर कीमधनं पाहायला भेटेल. कुठला क्वेश्चन आहे त्याच्यावरून तुम्हाला ते समजेल. त्यानंतर मित्रांनो पुढं पहा, क्वेश्चन ID विच इज युज्ड फॉर ऑल रेफरन्सेस इज मेन्शन टू द राईट ऑफ द क्वेश्चन. राईट साईडला दिलेला आहे. ऑब्जेक्शन मस्ट बी इंटर ओनली इन इंग्लिश. इंग्लिशमध्येच तुम्हाला ऑब्जेक्शन लिहायचं आहे मित्रांनो, जे काय असेल ते. ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्शन वन सबमिटेड कॅनॉट बी एडिटेड. तुम्ही एकदा ऑब्जेक्शन सबमिट केलं तर त्यामध्ये एडिट करता येणार नाही, त्याच्यामुळे सबमिट करायच्या अगोदर व्यवस्थित चेक करायचं आहे. क्वेश्चन पेपर व्ह्यू करेक्ट आन्सर इज मार्क बाय द ग्रीन टिक. ग्रीन टिकने तुम्हाला करेक्ट आन्सर जे आहेत तुमच्या आन्सर शीटमध्ये जे आहे ते मार्क केलेले पहा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर द स्टेटस ऑफ द क्वेश्चन वेदर द यू आन्सर्ड इट्स ऑर नॉट इज मेन्शन राईट ऑफ द क्वेश्चन. जे आयडिया आहे त्याच्या खाली तुम्ही त्या क्वेश्चनचे आन्सर दिले की नाही ते लिहिलेलं आहे. तर ह्या सर्व मित्रांनो काय आहेत, एक इन्स्ट्रक्शन आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, त्याची फोटो वगैरे कसे अपलोड करायचे, PDF वगैरे ते तुम्हाला मी पुढं सर्व सांगत आहे. तर हे झालं मित्रांनो, याला क्लोज करायचे वाचल्यानंतर. त्यानंतर पहा ऑब्जेक्शन फॉर्म आहे. इथं तुमची मित्रांनो रजिस्ट्रेशन डिटेल्स, तुमचं नाव वगैरे सर्व आलेलं आहे याच्यामध्ये. आता मित्रांनो इथून लँग्वेज सिलेक्ट करायचे. लँग्वेज मित्रांनो तुमची इंग्लिश होती की मराठी होती ते तुम्ही सिलेक्ट करा. तुमची जी मित्रांनो रिस्पॉन्स शीट आहे, इथं पहा मित्रांनो रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला सेक्शन दिलेले आहेत. हे रिस्पॉन्स शीट जी आहे ज्याच्यामध्ये तुमची कुठली आहे लँग्वेज, मराठी होती की इंग्लिश होती, ते इथून तुम्ही सिलेक्ट करा. इंग्लिश असेल तर इंग्लिश करा, मराठी असेल मराठी. त्याचबरोबर मित्रांनो खाली पाहता क्वेश्चन ID तुम्हाला सिलेक्ट करायचे. हे सर्व तुमचे क्वेश्चन्स आहेत, मराठी सेक्शनमधले, गणित बुद्धिमत्तेमधले, इंग्लिशमधले, सामान्य ज्ञानमधले. तर यापैकी कुठला क्वेश्चन, कुठल्या क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे, तो क्वेश्चन ID तुमच्या जी रिस्पॉन्स शीट आहे त्याच्यामध्ये आहे, तो पाहून इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर टाईप ऑफ क्वेश्चन्स, याच्यामध्ये पाहता इनकरेक्ट, त्यानंतर ॲम्बिग्युअस क्वेश्चन, आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन इनकरेक्ट, मल्टिपल करेक्ट आन्सर्स, इनकरेक्ट आन्सर की आणि ट्रान्सलेशन एरर आहे का त्या क्वेश्चनमध्ये. तर याच्यामधून तुम्हाला त्याचं जे क्वेश्चनची टाईप आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जसं की ऑल ऑप्शन इनकरेक्ट आहेत किंवा मल्टिपल करेक्ट आन्सर दिलेले आहेत, त्याच एकाच जे त्यांनी पर्याय दिलेले त्याच्यामध्ये इनकरेक्ट आन्सर कीच आहे का, आन्सर कीच इनकरेक्ट आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर याच्यामधलं जसं की ऑल ऑप्शन इनकरेक्ट आहेत, जे कारण आहे ते सिलेक्ट करायचं ऑब्जेक्शनच्या संदर्भात मित्रांनो. ट्रान्सलेशन एरर आहे का त्या क्वेश्चनमध्ये
ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. मल्टिपल करेक्ट आन्सर आहेत काय, इनकरेक्ट आन्सर की आहे काय, तर आउट ऑफ सिलेबसवरती क्वेश्चन आहे काय. त्यानंतर बघा इनकरेक्ट किंवा ॲम्बिग्युअस क्वेश्चन म्हणजे अस्पष्ट प्रश्न आहे काय. ॲम्बिग्युअस म्हणजे अस्पष्ट असणं किंवा इनकरेक्ट म्हणजे चुकीचा प्रश्न आहे काय. तर हे सर्व तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क्स. आता हे कंपल्सरी आहे, रिमार्क ॲड करायचे आहेत. येस केलं तर तुम्हाला लिहावे लागतील, नो केलं तर मित्रांनो इथं लिहायची गरज नाही. मग तर येस करा मित्रांनो, कारण की क्लॅरिफिकेशन तुम्हाला देणं गरजेचं आहे. तर हे इंग्लिशमध्ये तुम्ही इथे क्लॅरिफिकेशन देऊ शकता. एक्सपेक्टेड करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे होतं, काय रिमार्क्स आहेत त्याच्यावरती लिहिलेलं इथं पहा. क्लॅरिफिकेशन, एक्सपेक्टेड करेक्ट आन्सर, रिमार्क्स, त्याचं क्लॅरिफिकेशन स्पष्टीकरण तुम्हाला इथं लिहायचं. व्यवस्थित लिहिलं तर तुमचं ऑब्जेक्शन जे आहे ते मित्रांनो योग्य मानलं जाईल, अन्यथा अयोग्य मानलं जाईल. मग तर याच्यामध्ये मित्रांनो पुढं लिहिलेलं आहे की अमाऊंट. आता अमाऊंट म्हणजे 100 रुपये याची फीज आहे मित्रांनो. जर तुमचं ऑब्जेक्शन करेक्ट असेल तर तुम्हाला फीज परत भेटते, अन्यथा परत नाही भेटत जर तुम्ही अयोग्य ऑब्जेक्शन घेतलं तर. त्याच्यानंतर खाली इथं लिहिलेलं आहे अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे, तर याच्यामध्ये मित्रांनो सोर्स. आता समजा इनकरेक्ट क्वेश्चन्स आहे किंवा त्याचे प्रश्नांचे पर्याय दिलेले ते चुकीचे दिलेले आहेत त्यांनी, प्रश्न जे आहे चुकीचा आहे, तर त्याच्याविषयी मित्रांनो तुम्ही कुठल्या पुस्तकातून सोर्स घेणार. मग त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मी, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जसं की मी स्टेट बोर्डचं सांगितलं, NCERT सांगितलं, जे पण मित्रांनो जे महत्त्वाची जी काही पुस्तकं आहेत, मोठी मोठी पुस्तकं आहेत, जी मित्रांनो प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्याच्यामधून घेतलं असेल तुम्ही, किंवा एखादं गव्हर्नमेंटचं आर्टिकल असेल वेबसाईटवरती वगैरे, वेबसाईटवरती काही गव्हर्नमेंटच्या माहिती दिलेली असेल तिथून जर घेतलेलं असेल तुम्ही, तर त्याचं मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. किंवा मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही ते सर्वाची एकत्रित PDF फाईल बनवून देखील मित्रांनो काय करू शकता, अपलोड करू शकता. इथे लिहिलेलं आहे पहा त्यांनी, साईज तुमची 400 KB दरम्यान या ठिकाणी पाहिजे, ज्याच्यामध्ये PDF, JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करू शकता. किंवा मित्रांनो एक PDF फाईल बनवा, ज्याच्यामध्ये तुमचं जे पण स्क्रीनशॉट आहे, ज्या पुस्तकाचा फोटो असेल किंवा एखाद्या वेबसाईटवरती त्याचा स्क्रीनशॉट असेल जिथं लिहिलेलं आहे, त्याला हायलाईट करायचं आहे, त्या उत्तराला हायलाईट करायचं आहे, जे पण तुम्हाला सांगायचं आहे ते हायलाईट करायचं आहे. खाली तुम्ही त्याचं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये देखील ट्रान्सलेशन करून त्यांना देऊ शकता. मराठीमधून प्रश्न असेल तर इंग्लिश मराठी दोन्ही करा, जेणेकरून ऑब्जेक्शन तुमचं मित्रांनो करेक्ट होईल. तर हे सर्व सपोर्टिंग डॉक्युमेंटचे तुम्हाला काय करायचे, PDF फाईल बनवायचे आणि इथं तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म जो असणार आहे मित्रांनो ऑब्जेक्शनचा, तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर पहा मित्रांनो तुम्हाला फी पे करायचं ऑप्शन येईल. आता याच्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI QR कोडनी फी त्याची पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तो तुम्हाला दिसणार आहे. तुमचा प्रोफाईल जो तुम्ही लॉग इन केलेला आहे तो ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक केलं की तुमचे ऑब्जेक्शन जेवढे पण तुम्ही घेतलेले आहेत मित्रांनो, इथं तुमचे रेकॉर्ड ते ऑब्जेक्शनचे तुम्हाला दिसतील. आणि त्याच्यावरती मित्रांनो मग फायनल जे ॲन्सर की आता प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये मग चेंजेस होतील तुमच्या मार्क्समध्ये, जर ऑब्जेक्शन तुमचं करेक्ट असेल तर. इथं तुमच्या ऑब्जेक्शनचा स्टेटस वगैरे सर्व तुम्हाला इथं रिफ्रेश केल्यानंतर मित्रांनो पाहायला भेटणार आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तर सोर्सबद्दल तुम्हाला लिंक व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही माहिती पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो. सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला चालू घडामोडीवरती TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो डे टू डे चालू घडामोडीचं वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो TCS IBPS मार्फत 2023मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांमधील चालू घडामोडीच्या प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश केलेला आहे. तर मित्रांनो तारखेनुसार दररोजच्या दररोज घडामोडीवर वन लायनर स्वरूपामध्ये जे प्रश्न यांनी दिलेले आहेत, तर या पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न चालू घडामोडीचा जाणार नाही, अशा पद्धतीने याची रचना करण्यात आलेली आहे. तुमची जी सध्याची येणारी ZP पद भरती असेल, TCS IBPS मार्फत होणारी पुरवठा निरीक्षक असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, पोलीस भरती असेल, किंवा मित्रांनो इतर कुठलीही सरळ सेवेची सध्याची भरती होते, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडी हा टॉपिक्स असतो, तर त्याचा अभ्यास तुम्ही या पुस्तकामधून करू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे. हे पुस्तक प्रत्येक महाराष्ट्राच्या बुकस्टोरमध्ये उपलब्ध आहे, तिथे तुम्ही पाहू शकता आणि खरेदी करू शकता, किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे मित्रांनो. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर आणि सचिन कुरुन सर यांनी केलेले, जे की कर सहाय्यक आहेत. तर हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला उपयोगी पडणार आहे सरळ सेवा पदभरतीसाठी. धन्यवाद.